कोण जरी मिठवाय आलं तर बायकोला अजिबात माफी तर लांबच. पण तिनं जी नको म्हणत असताना जी गोष्ट घेतली आहे ती मनाला जास्त खटकली आहे. त्यामुळं कोण जरी आले, आता मी व्हिडिओ बघितला तिचा, मी सकाळ धरणं येऊन निवांत बसलोय राहणार इकडं. वडलं सकाळ सकाळचं काय करमत नाही धरमत नाही म्हणून इकडं राहणार येऊन निवांत बसलोय. तेव्हा ते आपलं शेड आहे खोली आपली, तिकडे बी झाड नाही काय नाही, पेपरने सावली खाली आपलं निवांत वरच्या शेतात येऊन बसले. घरापासून 7-8 किलोमीटर आपलं. डोक्याला ताप नको म्हणलं. आता ती व्हिडिओ बघितला, मळवलीची ताई आली आहे. तर कोण जरी आलं, तिचा बाप जरी आला तर तिला आता हे नाही, तिला हाकलून देणार आहे. हाकलून म्हणजे हाकलूनच, तिला ठेवायचीच नाही. ती एवढी माझ्यापेक्षा तिला जीव लावा लागली काय. तिनं मारली बडावली मांदळी तिला. म्या नाही नाही ते हे केलं, प्रत्येक कामात तिनं हे केलं तिनं. आणि तरी पण तिची बाजू घेते ती, म्हणजे मला किंमत नाही तिला किंमत आहे. आणि ती हसती, ती नवरा बायको हसती तरी तिला कळना कुणाचं वाटळ होतंय ही सुद्धा तिला कळना. म्हणून तिला एक बार अक्कल घडवायची, तिला माहेराला तिला तिकडं ढकलून द्यायचे. तिकडं तू तिकडं जा, नाही तिकडे काय करायचं आहे तिकडं. कारण मला जे पश्चाताप व्हायला लागला आहे, मी आज 8-10 दिवस झालं मी कसा भाकर खातोय माझी मला माहीत आहे. कुठं कुठं खातोय, काय भजी खातोय, वडापाव खातोय, केळाव दिवस काढतोय, हॉटेलला जातोय. हॉटेलातलं पैसा जाऊन हॉटेलातलं खाणं काय चांगलं असते काय रोज रोज? इलाच नाही हो. काल तर ती एकाच्या घरी गेली, तिथं जेवण देऊ नका. म्हणजे ही जी एवढी मगरुरी कशासाठी? मी जिथं जी आवाज जातोय तिथल्या माणसाने सुद्धा सांगते की ह्या जेवण देऊ नका. लगा जेवण तर सगळं हे आहे, पुण्याचं काम आहे जेवण पाणी. आणि तो त्या माणसासनी आणि तुझ्या सांगण्यानं ती माणसं मला द्यायची राहते काय. पण मीच लाज का जात नाही तिकडं. किती का रुपये जरा हातानं करून खाईल, नाही वेळ पडली तर हॉटेलात जाईल. काय करायचं आहे? काय पैसा ठेवून आणि काय आहे का? त्या ताईला पण माझं सांग नाही, तुम्ही काय मिटवायला येऊ नका. तुम्ही आपलं आल्या वाटाने आपलं तुमच्या घरी जावा. काय घेणं ना देणं नाही. माझं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळं कोणीही घराकडे फिरकायचं नाही. नातेवाईकांना कुठल्या नातेवाईकांना फिरकायचं नाही. तिच्या बाजूनी माझ्या बाजूनी काही तसल्यामध्ये मिटवायच्या भानगडीत पडायचं नाही. तिला एक बार मला आदल घडवायची म्हणजे घडवायची आहे. कारण नको म्हणत असताना आज 17,000 तिनं घालवले तर साडी काय तिला घेते आहे, 17,000 काय मोबाईलला घालवते आहे, चपल्या काय घेते आहे. म्हणजे किती उरक माझ्या. हा, आणि ही एवढंच नाही, तिनं आता दाखवायचं पण ही आबाजी मटण आणतोय का, ती त्याच्या पैशानं नाही आणत. ही माझं मन मला सांगतंय. कारण त्याला मी लहानपणापासून ओळखतोय. त्याच्या पैशाने ती मटण नाही आणत. ती हीच देत असणार आहे, पण मीच पैसे देत असणार आहे पूजीला. ती इडी नाही, ती पूजी ना आबा अजिबात 1 रुपया घालत नाही. ती मला माहीत आहे. आज काय त्यानं कधी रुपया घातला नाही लागा. आ कधी मला घातलेलं कधी बघितलंय माझ्यासाठी त्यानं? कधीच नाही. अरे ती पैसा नाही ते असं नाही त्याच्याकडं. पैसा अफाप आहे त्याच्याकडे सुद्धा, चिकार पैसा आहे. पण दुसऱ्याला खड्ड्यात घालायचं, दुसऱ्या घरात भांडण मोकळं व्हायचं, हेच काम आहे बघा त्याचं. म्हणून जीव माझा हे होऊन गेला आहे. त्यांचा थोबाडसुद्धा मला बस वाटत नाही, त्याचं बघूसुद्धा वाटत नाही. म्हणून मी आज निवांत 5-7 किलोमीटर घराकडं आलो इकडं. म्हणलं चावीसुद्धा आणली नाही, झाडाखाली बसायचं म्हणलं. चावी गावाला तिथं हुडकत होतो, पण कुठं ठेवली कोण आणताव. ती घर आहे त्या साईडला तिकडं. निवांत म्हणलं ही पेपरने गार सावली आहे, इथं आपलं बसलोय सकाळ धरणं. पाणी बाटली एक घेऊन आलो तो गावातनं बिसलेरी आपली. काय करायचं आहे, लय मानसिक टेन्शन आहे हो. इतकं टेन्शन आहे, कपडे धुयाची, पुन्हा खायचं पियाचं. आणि ही तिला वाटत असेल आज जेवल उद्या जेवल, पण जेवणार नाही. तुला माहेरी घालवल्याशिवाय जेवत नाही मी.
तुला माझी काळजी नसून तुला पूजीची काळजी आहे. तिला 17,000 ते वाढलं असतं तर काय गरज होती पुरींच्या नावावर टाकायचं नाही. तुला काय तर करायचं नाही, मला करायचं काय तर. पण तिला का दिलं? आला का त्या अंट्याला काहीतरी केलं असतं तर झालं असतं. कानातलं बिनातलं काय बिन म्हणा, पंजान म्हणा, पंजान काढून ठेवलंय तिचं. कितीतरी गळतंय म्हणून किती दिवस झालं पंजान काढून ठेवलंय. तू तिला घेतलं, लेकराला माझ्या पंजान घेतलं नाहीस. आणि तिच्यावर तुझा जीव एवढा हिचा आला. टप्पान हाणली होती, तुला आठवत नाही का ग? हा, बोलायची इच्छा नाही पण आठवतंय मागचं सगळं. लय त्रास दिला ह्या बायकोर मला, लय म्हणजे लय. टकोर माझं ठेवून गेलंय. आणि आबासारखा स्वार्थी माणूस या जगात कुठं सुद्धा नाही. आबा नुसता खाईल तिकडं चांग भलं, खोबरं तिकडं चांग भलं म्हणते का, तसं ते हेज खाईल तिकडं चांग भलं. ज्याचं खाणार तिकडेच 2 दिवस परता असला आबा आहे. मला काय हो, मला मी आता टाकळी तुकडी फिरून मला काय गरज नाही. तुझी गरजच नाही. भाकरीची पण तुझ्या मला गरज नाही, कशाची पण गरज नाही. तू आपली माझ्या डोळ्यासमोर निघून जा, माझ्या डोळ्यासमोर आबोर राहा. तू जितकी माझ्या डोळ्यासमोर राहशील तितकी माझ्या मनाला त्रास होतोय. त्यामुळे तू अजिबात राहू नकोस. तू आपलं घर सोड आणि तुझ्या माहेरी जा. मग तुझं ती आई बाप भाव कोणी येतील सांगतो तुझं कारस्थान सगळं काय आहे नेमकं ती. तुझ्या अंगात एवढंच ही आहे. माझ्या हुमकी तुला नवऱ्याची किंमत नाही. तुझी भाषा बदलली आहे. जशी ती पूजी बोलते तशी तू बोलाय शिकली आहेस. आता शिकायला लागले ना, हो शिकली आहेस तू. पूजीच्या हातावर तू हात मारलास. तिचा ऐकून 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 तू सुद्धा भयाकलीस. तुला बोलायचंच म्यानच नाही, कसला सुद्धा म्यानच नाही. जसं ती बोलतेय तसं तू बोलाय बघतेस आणि बोलतेयच. ही तुला पटतंय का? ही दावून देतोय तुझ्या आईला बाला भावाला सगळ्यासनी. कोण तुझं नातेवाईक आहे त्यासनी येतेली. त्यामुळं तू माझ्या डोळ्यासमोर राहू नको. तुझं काळ तिकडंच कर. मला काय टेन्शन देऊ नको. आणि मला काय तुझ्यासोबत आरडून वरडून बोलायचं नाही. माझी मी टेन्शनमध्ये आहे. जितके दिवस जगता येईल तितकं जगेन. ज्या दिवशी संपायला त्या दिवशी संपीन. पण मला काय तू त्रास देऊ नको, तुला आत्ताच सांगतोय. एवढं असते काय? आणि त्या आबाला पण माझं सांगणं आहे. तू किती जरी काय केलं, तुला माझं घराचं पैसे दिल्याशिवाय मी तुला 1 गुंठा सुद्धा फिरू येणार नाही. आणि वेळ पडली तर ते आता कसं आहे, पाण्याचं माप काढून म्हणून मी काय बोलत नाही. पण तू पाणी जी पितोय का ते माझ्या कष्टाचा पैशाचा आहे. एवढं लक्षात ठेव. मी घरादारासाठी लय केलंय. तू काय नाही नुसतं मशा राखली द्या. माळवं इकलंय, गारी इकलंय, काय तुला माहीत आहे सगळं. त्या पूजीला माहीत नाही अजून काय. इटभट्टीव कामं केली ती. तुला माहीत आहे सगळं, सांगावं लागत नाही. पण तू माझं पैसे दे घराचं. तू स्वतःच म्हणतो भावाचं गावाचं खाल्लेलं पचत नाही. मग माझं पैसे खाल्लेलं तुला पचतं का? झालं की आता निवारा करून तुझी लेकरं राहतोय, तू राहतोयस. किचन घेतलंस तुला, सगळं चांगलं किचन केलेलं तुला घेतलं. पुन्हा चांगल्या खोल्या तुला घेतल्या, तरी पण तू पैसे देनास. मग किती दिवस? मग ह्या पुनमीला कळत आहे का ही?